चेक चेक. थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 मध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा या दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे. नाणेफेकीचा कौल पूर्ण झालाय. पहिल्या सामन्यादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल CSR 11 म्हणजेच नवनाथजी गाडवे यांनी मात्र टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू असा निर्णय कळवलाय. त्यांच्या विरोधात मात्र पहिल्या सामन्यादरम्यान मात्र खेळताना आपण पाहणार आहोत तो राजनजी साळी अर्थात अर्णवजी साळी यांच्या नावाखाली मात्र खेळणारा संघ म्हणजेच अर्णव मराठा आणि त्यांना मात्र प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि जशी मात्र या पहिल्या सामन्याला सुरुवात होते पहिल्या सामन्याला सुरुवात होत असताना मायक्रोफोनवर या सामन्यादरम्यान आवाज आपण ऐकाल तो माझे सहकारी समालोचक मित्र सहकारी अभिषेक पाटील यांना मी मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय. धन्यवाद. हॅलो हॅलो. नवनाथ गाडवे आणि राजन साळी सगळ्या संघ मालकांना विनंती आहे सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आपण याची देखील नोंद घ्या. जेवढे खेळाडू आहेत तेवढे सगळे खेळाडू आपल्या टीम मध्ये खेळणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम आणि आता या महासंग्रामाला पुन्हा एकदा सुरुवात होते. काल जर आपण पाहिलं तर रजा दिली होती आणि त्यानंतर राखीव दिवस होता कालचा आणि आज पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच दिनांक 19 मार्च 2026 गुरुवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आता कालचा दिवस राखीवाडी पुन्हा एकदा आजच्या या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होते. क्रिकेटचा महासंग्राम आलेल्या सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये आणि या सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. 8:53 हा पहिला बॉल हाताळला गेलाय आणि या पहिल्या बॉलवर आता 2 धावा कंप्लीट केल्यात. वेळेवर देखील लक्ष द्या. आपण याची नोंद घ्यायची आहे कारण आज संपूर्ण दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 8 सामने समाप्त करायचे आहेत. ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानात क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. काय ते आयोजन आहे काय ते नियोजन आहे सगळं काही ओके मध्ये आहे. संपूर्ण काळ चौकी भगवमय वातावरण या मैदानामध्ये. स्थानिक शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंगप्पा भोसले साहेब आणि माजी नगरसेवक माननीय श्री दत्तराम पोंगळे साहेबांचं देखील आगमन या सकाळच्या सत्रामध्ये आणि आता प्रयत्न चांगले केले होते फलंदाज संकेतने देखील. बॉल बरोबर जॉगिंग ट्रॅकवर जाऊन आदळला आणि त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली. प्रथमेश पवार नाना इन ऍक्शन पाहायला मिळते. विकेट किपर चांगला खेळ पहिल्याच मॅच मध्ये या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्या मॅच मध्ये केला होता नानाने. त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या परंतु ज्याप्रमाणे टॉसच्या दरम्यान नवनाथ गाडवे यांनी सांगितलं की आम्ही गोलंदाजी करत असताना कमी पडलो आणि तिथून मात्र आम्ही हा सामना गमावला परंतु आम्ही कमबॅक करू या मॅच मध्ये. मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग ट्राय थ्रो तर केलाय आणि आता ही 1 धाव कंप्लीट केली जाईल. स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर सुबोध गडसे. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सर सूर्यकांत अडाव आणि लेग अंपायर म्हणून आपण पाहतोय संपूर्ण भारतातील एक कडक शिस्तीचे पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि थर्ड अंपायर म्हणून सर नाशिर शेख. माझ्या समवेत गुणलेखक म्हणून ओम तावडेला आपण पाहतोय. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण tenniscricket.in ची टीम खूप सारी मेहनत घेते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. स्लोअर 1 बॉल. हो प्रयत्न चांगले केले होते पॉइंट मध्ये फिल्डर परंतु त्याच्या बाजूनेच हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय चौकार. चांगला स्ट्रोक प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग. बॅकफुटवर जात असताना
हा चांगला स्ट्रोक संकेत कदमच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या धाव फलकावर 8. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर मिडॉन मध्ये चांगली फिल्डिंग केली नवनाथ गाडवे यांनी. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. प्रथमेश मयेकर पहिलं षटक हाताळतोय. चांगला गोलंदाज आहे प्रथमेश मयेकर. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते संधीचं सोनं तो करत असतो आणि तोच गोलंदाज आता हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केल्यात. चांगली संघबांधणी केली आहे टीम अर्णव मराठा या संघाने. सियासारा 11 तो देखील संघ ताकदवार आहे. आता उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. चार हाय डेफिनेशन कॅमेरे पाहायला मिळतात ते संपूर्ण स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून IPLच्या धर्तीवर अथवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे कॅमेरे यूज केले जातात तेच कॅमेरे या संपूर्ण स्पर्धेमध्ये यूज केले जातात. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण पाहायला मिळते. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. शैलेश पांचाळकडे आता हा चेंडू सुपूर्द केलाय. चांगली संघबांधणी केली आहे टीम सियासारा 11 या संघाने. प्रथमेश पवार, प्रथमेश मयेकर, शैलेश पांचाळ, प्रणित गोरे, नवनाथ गाडवे, विशाल गुप्ता, अजय नायडू, हर्षवर्धन साळुंके, मयूर वाघे, मोहिल चावडा, सचिन गुप्ता, धनंजय व्यवहारे, ओमकार आणि शैलेश हरमळकर असे खेळाडू पाहायला मिळतात. आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हर्षवर्धन साळुंकेची निवड केली आहे टीम सियासारा 11 या संघाने या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल झालाय गोल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 6 11 या संघाने या पहिल्या दिवसातील पहिला षटकार अभय पवारच्या बॅटमधून. पहिलाच बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल झालाय गोल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या या दिवसातील पहिला तो म्हणजे संकेत कदमच्या बॅटमधून आणि आजच्या दिवसातील पहिला षटकार अमय पवारच्या बॅटमधून. डीप स्क्वेअर लेग मध्ये मोहिल चावडा इन ऍक्शन पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेश मयेकरला आपण पाहतोय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. याही बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आणखीन एक SVPL षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. याही बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. कानमंत्र दिला जातोय. प्रथमेश मयेकर लगेचच आला आणि त्यानंतर मात्र आता तो कानमंत्र देतो या खेळाडूला. ते करणं देखील आता गरजेचं असणार आहे या मॅच मध्ये कारण हा सामना महत्वाचा आहे. द बेस्ट बॉईज आणि श्रीजा 11 लालबाग या पुढील सामना इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. टीम श्रीजा 11 लालबाग आणि द बेस्ट बॉईज. आजच्या दिवसातील दुसरा सामना डे 2 मॅच नंबर 2 द बेस्ट बॉईज वर्सेस श्रीजा 11 लालबाग. तिसरा येईल का पाहायचे परंतु बॉल पडल्यानंतर आता खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल निघून जाईल. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. कमबॅक करतोय शैलेश पांचाळ. प्रथमेश मयेकरने हाच कानमंत्र दिला होता या गोलंदाजाला. 2 षटकार आल्यानंतर लगेचच प्रथमेश मयेकर त्याच्या जवळ पोहोचला आणि त्यानंतर त्याने कानमंत्र दिला आणि तो पुढील बॉल हाताळत असताना डॉट बॉल. सगळ्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये. हा बॉल सरळ खेचून काढलाय. अमय पवारची पॉवर पाहायला मिळते आणि हा बॉल देखील फरार. 6 धावा. षटकार. सुरुवात तर चांगली झाली अर्णव मराठा या संघाची कारण डिसायडर मॅच आहे. और डाय हा सामना मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. जो संघ जिंकणार तो संघ स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवणार आहे परंतु जो संघ पराभूत होणार त्याला मात्र पुढील वर्षाची वाट पाहावी लागेल. असा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. बिग बॅश फॉर्मॅट मध्ये ही संपूर्ण स्पर्धा. हा फ्रॅकर बॉल होता. फक्त हलक्या हाताने बॅटला ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि हा बॉल देखील आता फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार.
लॉंग लेग मध्ये फिल्डर नव्हता, परंतु त्याचा फायदा बरोबर उचललाय अमय्य पवारने आणि त्या बॉलला पाठवलं बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावा वसूल केल्या, धावा झाल्या धावफलकावर आता 30 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा प्रथमेश मयेकरने खर्च केल्या, परंतु त्यानंतर मात्र शैलेश पांचाळचं महत्वपूर्ण हे षटक महागडे ठरत असताना पाहायला मिळते. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार जरूर आलाय. सगळ्यांचं लक्ष या स्पर्धेवर, संपूर्ण मुंबई नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर. शिवडी विधानसभेतील तारे सितारे या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला चांगला बॉल बरोबर टप्प्यावर हा बॉल हाताळला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 15च्या सरासरीने. 30 धावा धावफलकावर. बिनगडी बाद टीमर मराठाच. मिड विकेटला जर आपण पाहिलं तर आता शैलेश पांचाळ फिल्डिंग करतोय. स्क्वेअर लेग मध्ये बोहिल चावडा आहे. लॉंग लेगला आपण जर पाहिलं तर आणखीन एक फिल्डर तैनात आहे. विकेट किपर बनून प्रथमेश पवारला आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला धनंजय विवारे स्वतः पोलीस उपनिरीक्षक देखील आहेत. आणि आज हा क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा काळचौकी स्पर्धा असते तेव्हा धनंजय विवारे यांचं नाव पुढे असतं. क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटचा चाहता आहे हा खेळाडू आणि तोच आता मैदानात उतरलाय. नवीन गोलंदाज आहे प्रथमेश मयेकर. षटक क्रमांक 3 च्या खेळाला सुरुवात होईल. 12 बॉल मध्ये आता धावा झाल्या 30. प्रथमेशचा पहिला बॉल फुल टॉस. चांगला स्ट्रोक आहे. एक टप्पा घेत बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. पहिला बॉल फुल टॉस. चांगला स्ट्रोक. यावेळेला सरळ फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. आता आलाय संकेतच्या बॅट मधून SVPL षटकार. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट गोड करायचंय तो प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. कारण धावा झाल्यात आता धावफलकावर 40. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन बॉल. आता चेंज ऑफ पेसचा वापर केलाय प्रथमेश मयेकरने. विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. चांगला बॉल. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे मोहिल चावडा. बॉल कलेक्ट केलाय. लगेचच त्याने थ्रो केलाय. एकच धाव मिळणार आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली 41. चांगल्या फॉर्म मध्ये ते दोन्ही फलंदाज. टीम अर्नो मराठाज या संघाचा आयकॉन खेळाडू बनून संकेत कदमकडे आपण पाहतोय. त्याला चांगली साथ दिली अमय्य पवारने, कारण त्याच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत या मॅच मध्ये. यावेळेला संधी आहे. प्रयत्न तर केलाय फिल्डरने, परंतु झेल त्याच्याकडून निसटलाय. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये हा फिल्डर तैनात होता, त्याच्याकडून चूक झाली आहे. झेल महत्वाची आहेत या मॅच मध्ये. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि हा महत्वाचा झेल होता, कारण अमय्य पवारची विकेट आली असती या बॉलवर, परंतु झेल त्याच्याकडून निसटला शेवटच्या क्षणाला आणि आता धावा झाल्यात 42 धावा धावफलकावर. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून संपूर्ण टेक्निकल टीम
बरोबर सकाळी 7 वाजता मैदानामध्ये उपस्थित होती. कौतुक त्यांचं करावं लागेल, कारण ही जी टेक्निकल टीम असते, सामने सुरू होण्यापूर्वी अगोदरच 2 तास आणि सामने संपल्यानंतर 1 तास हे उशिरा पोहोचतात. आणि असे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आता मैदानामध्ये. आणि आता आलाय हा चौकार. सामने सुरू होण्यापूर्वी अगोदर धावा झाल्या धाव फलकावर 46, 46 धावा. पहा झेल निसटल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक चेंज झाल्यानंतर मात्र चौकार आलाय आता अशोकेच्या बॅट मधून. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 46, 46 धावा धाव फलकावर. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल, षटक क्रमांक 4. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. वेळेचं बंधन आहे, वेळेवर देखील लक्ष द्या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण 25 मिनिटांच्या आतमध्ये 5 षटकं समाप्त करणं गरजेचं आहे, असा स्पर्धेचा नियम आहे, अथवा आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी विशाल गुप्ता. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्याच मॅच मध्ये या गोलंदाजाने. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला. इम्पॅक्ट प्लेअर हर्षवर्धन साळुंके आता आतमध्ये जाईल. इम्पॅक्ट प्लेअर होता हर्षवर्धन साळुंके मनी. तो आतमध्ये आल्यानंतर आता जो आतमधला खेळाडू होता, मैदानातला खेळाडू, आता तो बाहेर आलाय. विशाल गुप्ता आहे, हा चांगला गोलंदाज आहे. लेग ब्रेक चांगल्या दर्जाचा हाताळत असतो हा गोलंदाज. त्याची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता संघाला गरज आहे ही जोडी आहे ना, ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला जातोय प्रथमेश पवार कडून, कारण धावा झाल्या धाव फलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 46 अमय पवारचा विचार केला तर 8 बॉलमध्ये 24 धावांवर तो बॅटिंग करतोय. संकेत कदमने देखील चांगली सुरुवात करून दिली आहे. 10 बॉलमध्ये 220च्या स्ट्राईक रेटने तो 22 धावांवर बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. विशाल गुप्ता नवीन गोलंदाज आहे. चांगला टर्न या खेळाडूकडे, परंतु फुल टॉस बॉलला उलट्या बॅटने फेकून दिले बॉडी लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. $52, 52 धावा आता धाव फलकावर. पहिलाच बॉल उलट्या बॅटने प्रहार केला अमय पवारने आणि त्याच्याच बॅटमधून हा सिक्सर. 6 धावा वसूल केल्यात. शैलेश हरमळकर हा कानामंत्र देतोय, एखाद दुसरा टप्पा जर पडला ना, बरोबर टप्प्यावर हा चेंडू हाताळलास ना तू, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू आपण. हाच कानामंत्र आता शैलेश हरमळकर या गोलंदाजाला देत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आणि ते करणं देखील आता महत्वाचं असेल. टीम सिया सारा 11 या संघासाठी जमेची बाब असेल, कारण जे 2 सलामीवीर फलंदाज आहेत, त्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या बॅटमधून धावा येत आहेत. ओपनर पेअर आणि त्याच फलंदाजांच्या बॅटमधून धावा आल्यात आतापर्यंत 52. नॉट आउट. लटन एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, फुल टॉस तयार होता अभय पवार. त्याला ठाऊक होतं पहिला बॉल हा हाताळतोय. फुल टॉस येईल म्हणूनच ठीक आहे. उलटा बॅटने बरोबर बॉलला पाठवलं पॉइंटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी सिक्सर. आमचे डीजे मास्टर डीजे छोटू आणि संपूर्ण टीम, त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण हा जो आवाज आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे डीजे मास्टर करतायत. थँक्यू सो मच डीजे छोटू आणि संपूर्ण टेक्निकल टीम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय अमय पवारच्या बॅटमधून. विशाल गुप्ता आता तयार आहे.
टप्पा पडलाय, परंतु अमय पवार आज थांबत नाहीये. याही बॉलला पाठवले 6 धावांसाठी सिक्सर. दोन बॉलवर 2 षटकार आलेत अमय पवारच्या बॅट मधून. धावा झालेत धाव फलकावर आता 58. 58 ऑन बोर्ड, नो लॉस. दोन्ही सलामीवीर फलंदाज आता रंग उधळायला सुरुवात केली आहे. दोन्ही फलंदाजांनी 58 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. फलंदाज अमय पवारच्या बॅट मधून. सुरुवात चांगली झाली अर्णव मराठाज. आता चेंज ऑफ पेसचा वापर, संधी आता देखील आहे. ओहो हो, प्रयत्न चांगले केले होते, परंतु याही बॉलला पाठवले 6 धावांसाठी. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तयार होता अमय पवार. त्याला ठाऊक होतं चेंज ऑफ पेसचा वापर केला जाईल. बरोबर उलट्या बॅटने हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा सिक्सर. 3 बॉलवर 3 षटकार आलेत. मॅचचं समीकरण आता पूर्णच बदलून गेले. धावा झालेत धाव फलकावर आता 64. 64 धावा धाव फलकावर. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानात क्रिकेटचा थरार आपण सगळेच जण अनुभवतोय. चौथा येईल का त्याची वाट पाहत होते प्रेक्षक आणि प्रेक्षक आता खुश, कारण चौथा षटकार आलाय अमय पवारच्या बॅट मधून. लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार. 6 षटकार. षटकारांचा पाऊस पाडला जातोय. सकाळचा सत्र पहिला सामना कडाक्याचं ऊन आहे आणि या उन्हामध्ये षटकारांचा पाऊस धुमाकूळ घातलाय अमय पवारने. 11 बॉल मध्ये नॉट आउट. 42 धावा येईल का सर पाहायला मिळतो या मॅच मध्ये. सुरुवात चांगली करून दिली आहे अर्णव मराठाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच अर्णव राजन साळी संघ मालक स्वतः डगआउट मध्ये खुश असतील. आणि या दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केला या मॅच मध्ये. 4 बॉलवर 4 आलेत. 5वा येईल का. बॉल सोडून दिला अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या एकीने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावर 71 ऑन बोर्ड. 71 धावा धाव फलकावर. आलाय फ्लायटेड फ्लॅट शॉट. याही देखील बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि बरोबर आडव्या बॅटने फ्लॅट शॉट खेळलाय अमय पवारने. आता आलेत 5 बॉलवर 5 षटकार आणि अर्धशतक देखील पूर्ण केलेत. दुसऱ्या दिवसातील पहिलं अर्धशतक अमय पवार आणि अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मात्र चुंबन बॅटचं, कारण याच बॅटने तुम्हाला नाव दिलंय. याच बॅटने तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ खेळण्याची संधी दिली आहे. याच बॅटने तुम्हाला प्रेम दिले आणि त्याच बॅटचं चुंबन आता अमय पवारने घेतलं. अर्धशतक झळकावल्यानंतर 31 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 6वा येईल का पाहायचं या संपूर्ण स्पर्धेतील. 6 षटकार. नाव आहे अमय पवार आणि पवारची पॉवर पाहायला मिळाली आहे. 6 षटकार. अद्भुत, अविश्वसनीय, अविस्मरणीय हा क्षण आहे अमय पवार साठी. आणि आता बॅटिंग करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल. थ्रो गोलंदाजी आढळली आहे की नाहीये त्याची आता पडताळणी केली जाते. बॅटिंग करत असलेल्या संघाने आता रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी केली जाते. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. षटकारांचा पाऊस पडलाय. पहा ना, 6 बॉलवर 6 षटकार अमय पवारच्या बॅट मधून. आज सकाळच्या सत्रामध्ये षटकारांचा पाऊस पाडत असताना पाहायला मिळतोय अमय पवार. त्याची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. त्याने सांगितलंय माझा पॅटर्नच वेगळा आहे. हे मैदान छोटे आहे, इकडे अशा घटना होतच असतात, कारण संकेत कदमने देखील तो कारनामा करून दाखवलाय. SVPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये 7 बॉलवर 7 षटकार त्याच्या नावावर आहेत आतापर्यंत. परंतु अमय पवारने देखील तो कारनामा केलाय. 6 बॉलवर 6 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. विशाल गुप्ता नवीन गोलंदाज होता, त्याच्यावरती भारी पडलाय अमय पवार. थ्रो गोलंदाजी आढळली आहे.
पंचांचा निर्णय आलाय थ्रो गोलंदाजी म्हणजेच काय, इट्स नो बॉल. तीन धावांची पेनल्टी. म्हणजेच काय, षटकार आला आणि षटकारासोबतच 3 धावांचा बोनस देखील मिळालाय संघाला. आता विशाल गुप्ताची ही ओव्हर आहे, ती हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अजय नायडू. चांगला बॉल, चांगला बॉल. अजय नायडूने कमबॅक केलंय. हा डॉट बॉल आहे. म्हणजेच काय, आता ओव्हर नंबर 4 चा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 86. 86 धावा धाव फलकावर. 86 ऑन बोर्ड. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 86 धावा धाव फलकावर झाल्यात. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 40 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये गोलंदाज विशाल गुप्ताने. SVPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 1 आणि पहिल्याच सामन्यामध्ये 6 बॉलवर 6 षटकार अभय पवारच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. नवीन गोलंदाज आहे शैलेश पांचाळ. कमबॅक करावा लागेल टीम सियासारा 11 संतोष जगडे आणि कंपनी. 86 86 धावा धाव फलकावर. पहिला बॉल, शैलेशचा पहिला बॉल संकेतच्या पॅटमधून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. पहिला बॉल शैलेश. पहिला बॉल संकेत कदमची देखील बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल आता मिनी हेलिकॉप्टर. हा देखील बॉल गेलाय 6 धावांसाठी. सिक्सर. जो येईल तो बॉल बाहेरच मारायचा आहे, हाच प्रयत्न दोन्ही फलंदाज करतात आणि हे दोन्ही फलंदाज यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. येईल तो बॉल बाहेरच चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या 98 98 धावा धाव फलकावर. आता संधी आहे, बॉल हवेत आहे, प्रयत्न करतोय शैलेश. ओहो, त्याच्याकडून देखील चूक झाली आहे. कडाक्याचं ऊन आहे, सूर्याची किरण डोळ्यावरती येत आहेत आणि प्रयत्न शैलेशने देखील चांगला केला होता, परंतु असे झेल महत्वाचे असतात या मॅच मध्ये. हंड्रेड ऑन अ बोर्ड. 100 धावा धाव फलकावर झालेत. अर्णव मराठा संघ काय कमबॅक केलंय मित्रांनो. अर्णव मराठा या संघानं यावेळेला झेल सुटला, त्याच्यानंतरचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला पुढील सामना टीम द बेस्ट बॉयज आणि श्रीजा 11 लालबाग नाणेफेकीसाठी आपण यायचंय आणि हा बॉल देखील आता एवढ्या दूर मारलाय की बॉल शोधून न चालावं लागेल.
आणि याही बॉलला पाठवले 6 धावांसाठी सिक्सर. वन वन टू 112 धावा धाव फलकावर. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहेत. बॅट मधून धावा येत आहेत. 15 बॉल मध्ये 48 धावांवर बॅटिंग करतोय नॉट आउट संकेत कदम. अवघ्या 2 धावांपासून दूर आहे. अर्धशतक पूर्ण होईल का या मॅच मध्ये? आणि यस, अर्धशतक पूर्ण. टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांची बरसात. बॅट उंचवून दाखवली आहे संकेत कदमने. सांगितलंय मी आहे आणि मी आहे तोपर्यंत अर्णव मराठाचा संघ, माझा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजूनही मैदानात आहे. धावा झाल्यात आता धाव फलकावर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 118 118 धावा धाव फलकावर. मोहिल चावडा नवीन गोलंदाज आहे. येस, अगदी दिलेल्या योग्य वेळेमध्ये 5 षटकं समाप्त केली आहेत टीम CSR 11 या संघाने. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 118 धावा धाव फलकावर. 15 बॉल मध्ये 60 धावांवर बॅटिंग करतोय अमय्य पवार. संकेत कदमचा विचार केला तर 16 बॉल मध्ये 54 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मोहिल चावडा, मॅन फ्रॉम चिंचपोकळी. मोहिलचा पहिला बॉल, नो लुक शॉट, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमय्य पवार सिक्सर. 6. नो लुक शॉट. असे शॉट कमी पाहायला मिळतात, परंतु अमय्य पवार मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच काय, त्याच्या बॅट मधून असे शॉट येणारच आहेत. फक्त दिशा दिली, ठाऊक होतं त्याला हा बॉल जाणारच आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याने पाहिलं देखील नाहीये या चेंडूकडे, कुठे गेलाय तो नक्की चेंडू. त्याला ठाऊक होतं बॉल जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल आता खाली राहिलाय. चांगलं कमबॅक करतोय मोहिल चावडा. डेथ ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या बॉलवर षटकार आलाय. धावा झाल्यात आता धाव फलकावर 124. 124 ऑन बोर्ड. चला नेक्स्ट मॅच. टॉस द बेस्ट बॉयज आणि श्रीजय 11 लालबाग. रोहित माने आणि स्वराज परब दोन्ही कर्णधारांना विनंती, आपण रेडी राहा. टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. हाफ ट्रॅकर बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॉल गुल. 6 धावांसाठी सिक्सर. 6. आणि विनंती असेल बबन शेठ साळगावकर आणि वैभवजी साळवे, आपण देखील व्यासपीठावर आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ हो, आणखीन एक नो लुक. बघत रहा, पाहत रहा. अमय्य पवारची बॅटिंग. सिक्सर. 6. हो, यावेळेला कव्हरची दिशा. आणखीन एक बॉल जाईल दूर 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 दूर, खूप दूर. सिक्सर. 142 धावा. 142 ऑन बोर्ड. नो लॉस. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची सकाळच्या सत्रामध्ये मन जिंकून घेतली आहेत. काय बॅटिंग केली अमय्य पवारने. क्लासिक दर्जा, क्लास सगळं काही या फटक्यांमध्ये पाहायला मिळालं. 2 नो लुक शॉट पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र धावांचा डोंगरच रचलाय. आणखीन एक नो लुक. हा नो लुक शॉट. हा बॉल गेला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4.
टाळ्यांचा कडकडाट, चिट्यांची बरसात आणि त्यानंतर मात्र आता धावांचा डोंगर रचण्यात यशस्वी झालाय अर्णव मराठाचा संघ. काय बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी, बॅटमधून धावा येतच राहिले आणि त्यानंतर मात्र तो आता जल्लोष साजरा केला जाईल. अर्णव मराठाचा संघ खुश आहे डगआउट मध्ये, कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आता धावा झाल्या धावफलकावर 146 ऑन बोर्ड. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचण्यात यशस्वी झालेला हा संघ आहे तो म्हणजे अर्णव मराठाज. आणि चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला या श्रीजा 11 लालबाग आणि द बेस्ट बॉईज दोन्ही कॅप्टन्सना विनंती, आपण लगेचच यायचे टॉस साठी. का बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी, मन जिंकली प्रेक्षकांची, कारण सकाळचं सत्र दिवस क्रमांक 2 पहिला सामना, पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट 21 बॉलमध्ये 88 धावा अभय पवारने केल्या, 16 बॉलमध्ये 54 धावा संकेत कदमने या मॅच मध्ये केल्या आणि त्याच्या जोरावरच 146 धावांचा डोंगर रचलाय टीम अर्णव मराठा या संघाने. अर्णव राजन साळी खुश आहेत, राजन साळी खुश आहेत या सगळ्या खेळाडूंवर, कारण त्यांनी चांगला खेळ केला. त्यांना ठाऊक आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून धावा येतच राहिल्या, खोऱ्याने धावा ओढल्यात आणि त्यानंतर मात्र धावांचा डोंगर रचलाय या संघाने. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 SVPL 2026 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच दिनांक 19 मार्च 2026 गुरुवारी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आता या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 146. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये धावा करायचे 147. चला नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. श्रीजा 11 लालबाग आणि द बेस्ट बॉईज दोन कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण लगेचच व्यासपीठावर यायचे. ठीक, चला पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. बेस्ट बॉईज आणि श्रीजा 11 लालबाग दोन्ही कॅप्टन्सना मी विनंती करतोय लवकरात लवकर आपण टॉससाठी या. आज आपल्या समवेत बबन साळगावकर साहेब आणि भाई मार्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. मी रोहित या लवकर. बेस्ट बॉईज कॅप्टन त्वरित यायचंय. बेस्ट बॉईज हा चला, दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत या ठिकाणी आता उपस्थित राहत आहेत. अतिशय सुंदर असे कलर्स आणि त्या कलर्सच्या टी शर्ट आणि ट्रॅकमध्ये आपण या दोन्ही संघांना बघताय. एका बाजूला गुलाबी रंग आहे, एका बाजूला पिस्ता कलर आहे. अतिशय सुंदर अशा स्पर्धेमध्ये मात्र इतकं सुंदर किट आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्टी सॅक हा जो लोगो आपण पाहताय टी शर्ट्स वरती, विशेष डिझाईन केलेला कॉइन आहे. दोन्ही टीमला या ठिकाणी नक्कीच पहिला कॉइन दाखवा एकदा. हेड आणि टेल असं कॉल करायचं आहे. हा कोण कॉल करतंय? हा चला, बेस्ट बॉईज कॉल करेल. भाई मार्गे साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. सर्वप्रथम बेस्ट बॉईजने टॉस जिंकलाय. टॉस जिंकलायस डिसिजन काय असणार आहे? आणि आज नवीन मॅच, एक मॅच ऑलरेडी जिंकलेला आहात, तर चांगला कॉन्फिडन्स आहे टीमकडे आणि कशी तयारी केली आहे? आज टीममध्ये बदल काय असणार आहे? पहिलं तर सांगू इच्छितो आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कालच्या परफॉर्मन्सवरून मला प्लेयर्सवरती कॉन्फिडन्स तर बराच आला आहे. बॉलर्समध्ये रोहन आहे, डॉन आहे, म्हणजे डॉन दादा एक्सपिरियन्स प्लेयर आहे. तसेच बॅट्समनमध्ये आमच्याकडे 3-4 बॅटिंग लाईनअपमध्ये चांगलेच प्लेयर आहेत जे शेवटपर्यंत मॅच चेस करू शकतात. आणि प्रत्येक मॅचमध्ये एका नवीन खेळाडूला संधी द्यायची आहे, म्हणजे प्रत्येकाला खेळणं या ठिकाणी मात्र अनिवार्य आहे. आणि ते नियमाप्रमाणे मात्र आपल्याला जो नवीन खेळाडू घ्यायचा आहे, तर या मॅचमध्ये तुम्ही कोणाला नवीन टीममध्ये इन केलं आहे? या मॅचमध्ये आम्ही निखिलला इन करतोय. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रोहित, तुम्ही जर टॉस जिंकला तर डिसिजन काय असतं आणि आज तुमच्या टीममध्ये काय बदल आहे? विशारदने पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केलीच आहे, पण त्यानंतर आता जो स्पर्धेचा नियम आहे की प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला एखाद्या खेळाडूला या ठिकाणी संधी द्यायची आहे, तर आज तुमच्या टीमकडून काय बदल असणार आहे? आमच्या टीममध्ये अथर्व सावंत एक इन होईल आणि आम्ही पण टॉस जिंकून आम्हाला पण बॉलिंगच करायची होती, पण ठीक आहे आता बॅटिंग आले तर आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आणि चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. आणि बेस्ट बॉईज सुद्धा एक मॅच जिंकली आहे, चांगला कॉन्फिडन्स त्यांच्याकडे पण आहे. तर त्यांच्या विरोधात खेळत असताना मात्र काय नवीन रणनीती आहे, काय नवीन तयारी करून आलात आज नवीन दिवसासाठी? रणनीती हीच असेल की चांगल्या बॉलरला चांगले रन्स करायचे आहेत आणि जो चांगला बॉलर असेल त्याला थोडं अटॅकिंग घेऊन त्याला रन्स बनवायचे.
तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आहेत. चांगला खेळ करा आणि जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतीलच. परंतु आता मात्र मी इथेच थांबतो. प्रेझेंटेशन बॉक्समधून मात्र नक्कीच हा टॉस पूर्ण झालेला आपण पाहिला. बबन साळगावकर साहेब आणि भाई मेलगे साहेबांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा टॉस या ठिकाणी पूर्ण झाला आणि नाणेफेकीचा कौल द बेस्ट बॉईज या संघानं जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. तर जसा मात्र हा टॉस पूर्ण होतोय, पुन्हा एकदा मात्र प्रेझेंटेशन बॉक्समधून मी इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा जातो मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, ज्या ठिकाणी मात्र दुसऱ्या डावाला एका भला मोठा टार्गेट सेट करण्यासाठी आणि चेस करण्यासाठी ज्या वेळेला मात्र दोन्ही टीम मैदानावरती उतरतील त्यावेळेला मात्र कॉमेंट्री बॉक्समधून आवाज आपण ऐकाल तो माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी पाताडे. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 पहिल्या सामन्यातील आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कारण 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 147 धावा करायच्या आहेत. पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली. अमय पवारच्या बॅटमधून देखील धावा आल्या, त्याला चांगली साथ दिली संकेत कदमने. दोघांचं अर्धशतक आणि त्या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर 146 धावांचा डोंगर, 147 धावांचं टार्गेट आता सेट केलंय. प्रथमेश पवार आणि प्रथमेश मयेकर हे दोन विस्फोटक फलंदाज आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. 36 बॉल मध्ये धावा करायचे 147. 36 बॉल 147 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. प्रथमेश पवार आणि प्रथमेश मयेकर हे दोन बॅटर आहेत आणि नवीन गोलंदाज आहे षटक क्रमांक 1. सौरभ सावंत षटक क्रमांक 1. चला वेळेवर देखील लक्ष द्यायचं आहे, सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. आणि 36 बॉल मध्ये धावा करायचे तब्बल 147. 147 रन्स टू विन. प्रथमेश पवार वरती सगळ्यांचं आता लक्ष असेल, कारण हा सामना सियासारा 11 संतोष जगडे आणि कंपनी या संघासाठी देखील महत्वाचा आहे. अर्णव मराठा या संघासाठी देखील हा महत्वाचा सामना आहे. प्रथमेश साठी पहिला बॉल, हवेत आहे संधी, परंतु बॉल टप्पा घेत निघून गेल्या बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळणार आहेत पहिल्याच बॉलवर. प्रथमेश पवारच्या बॅटमधून चौकार. सुरुवात तर चांगली झाली आहे, शेवट गोड करायचं आहे, कारण 147 धावा सामना जिंकण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा देखील बॉल आता गेलाय सीमारेषा पलीकडे. 2 बॉलवर 2 चौकार. प्रथमेश पवारच्या बॅटमधून धावा झाल्यात 8. दोन चौकार आलेत प्रथमेश पवारच्या बॅटमधून. ओहो, यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये कट झालाय. विकेट किपर कडून थोडीशी चूक आणि त्यानंतर मात्र आता हा डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला होता. फलंदाज बीट झाले, विकेट किपर देखील बीट झाले, परंतु चांगलं बॅकअप दिलं फिल्डरने. थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय अमय पवारला, त्याने चांगली बॅटिंग केली होती या मॅच मध्ये. 8 धावा आता धाव फलकावर 147 करायचे आहेत. ज्यावेळेला बैठक शॉट, प्रयत्न आता मनीष देखील करतोय, परंतु त्याच्याकडून चूक. आणि त्यानंतर मात्र आता ही एक धाव कंप्लीट केली. प्रयत्न चांगले केले होते मनीषने, कारण उलटी कॅच पकडणं कठीण काम आहे आणि ते कठीण काम करण्यासाठी मात्र त्याने प्रयत्न तर केले. एक धाव कंप्लीट केली आहे. 9 धावा आता धाव फलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. 4 बॉल आतापर्यंत गोलंदाज सौरभ सावंतने हाताळलेत. 9 धावा त्याने देखील खर्च केल्या आहेत. प्रथमेश मयेकर आणि प्रथमेश पवार या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल, कारण 147 धावा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. चांगला स्ट्रोक प्रथमेश मयेकरच्या बॅटमधून, परंतु या बॉलवर आता जेटी प्लस संकेतने संपुष्टात आलाय प्रथमेश मयेकरचा खेळ. विकेट.
चांगला झेल टिपला संकेत कदमने आणि आता प्रथमेश मयेकर बाद झाल्यानंतर सिक्सर किंग मैदानामध्ये येतोय. शैलेश हरमळकर, त्या खेळाडूकडे ताकद आहे, तंत्रशुद्ध फलंदाज आहे हाच खेळाडू. आता या खेळाडूवरती देखील सगळ्यांच्या नजरा असतील कारण संघाला गरज आहे. आता बॅटिंग करावी लागेल शैलेश हरमळकरला देखील. चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाश पांगम यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. जी किट्स आपण पाहतोय 12 संघांचे 12 संघ मालक 12 संघ मालकांचे हे खेळाडू आणि त्या खेळाडूंच्या अंगावरती असलेल्या जर्सीज, त्या जर्सीज डिझाईन करण्यामागे, जर्सीज क्रिएट करण्यामागे ज्या व्यक्तीचं मोलाचं योगदान आहे असे प्रकाशजी पांगम चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, त्यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. शैलेश हरमळकर नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. धावा झाल्या धावफलकावर 9. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता शेवटचा बॉल हवेत आहे. उंची जास्त गाठली आहे, लांबी कमी आणि या बॉलवर देखील शैलेश हरमळकरची विकेट. म्हणजेच काय, पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9. 2 गडी बाद. टीम CSR 11 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उंची जास्त गाठली होती, लांबी कमी पडली आणि त्यानंतर मात्र प्रथमेश लांडगेने तो झेल टिपला आणि त्याच्यानंतर तो एक जल्लोष अर्णव मराठा या संघाकडून साजरा केला जातोय. 9 धावा आता धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज हर्षवर्धन साळुंके मनी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. हर्षवर्धन साळुंके मनी. 147 धावा करायचे आहेत. 9 धावा धावफलकावर. 2 गडी माघारी परतले टीम CSR 11. बनू शकतात इथून पुढे या धावा. नवीन गोलंदाज आहे षटक क्रमांक 2 आदित्य गुरव. आता आदित्य गुरवला आमंत्रित केलं जाईल या षटकामध्ये. षटक क्रमांक 2. 30 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 30 बॉलमध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी इथून पुढे या मॅच मध्ये आपण पाहतोय CSR 11 या संघासाठी. पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्यात आता धावफलकावर 10. म्हणजेच काय, सामना जिंकण्यासाठी 137 धावा अजून करायचे आहेत 30 बॉल मध्ये. 30 बॉल 137 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. बॅटची कडा बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून. आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळणार आहे 4. चौकार. अशाच फटक्यांची गरज असेल. इथून पुढे जेवढे बॉल येतील तेवढे बॉल बाहेर मारायचे आहेत. हाच प्रयत्न प्रथमेश पवार करतील या मॅच मध्ये. आता धावा झाल्यात 14. 2 गडी माघारी परतलेत. बॅटची वरची कडा आणि त्यानंतर बॉल निघून गेले लॉंग स्टॉप रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आला या बॉलवर. यावेळेला चांगला स्ट्रोक. इनसाइड आउट फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सिक्सर. चांगला स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. बॅकफुट वरती जात असताना इनसाइड आउट फटका पाहायला मिळाला. ओव्हर कव्हर आणि त्याच्यानंतर हा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. धावा झाल्यात आता धावफलकावर 20 ऑन बोर्ड. ओ हो. आता बॉल जर आपण पाहिलं तर चांगला गोलंदाजाने हाताळला होता, परंतु पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी केली जाईल. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, त्याची आता पडताळणी केली जाते. कारण हा बॉल जर आपण पाहिलं तर थोडासा फ्लायटेड देखील पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन देखील गोलंदाजाने केलं होतं, परंतु पंचांनी आता ऑनफिल्ड अंपायरने थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. त्याची आता पडताळणी केली जाईल. साइड अँगल. रोलिंग कीप रोलिंग. 20 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. It's a no ball. No ball. एकवीस 21 नो बॉल आलाय आणि 21 धावा आता धावफलकावर झालेत.
फ्री हिट ऑन. हो, फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची आता 22-22. ज्यावेळेला मनीसाठी पुढचा बॉल हवेत आहे आणि या बॉलवर आता आणखीन एक विकेट. फलंदाज हर्षवर्धन आउट. नवीन फलंदाज मोहिल बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 3 गडी माघारी परतलेत. धावांचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावर 22. माननीय श्री केतन उमेश शेट्टे, नगरसेवक, रत्नागिरी नगर परिषद, एक युवा नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री केतन शेट्टे यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच केतन शेट्टे साहेब. मोहिल चावडा मैदानात. बॉल त्याच्याच बॅट मधून मैदानाच्या बाहेर चाललाय. षटकार. ते पहा लगेचच टायनचा कडकडाट होताना पाहायला मिळतो. या खेळाडूसाठी स्टायलिश फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट आणि षटकार त्याच्या बॅट मधून. स्लोअर वन बॉल. गतीमध्ये परिवर्तन. मनीष कडून पुन्हा एकदा चूक होते आणि हा बॉल देखील आता निघून गेलाय 4 धावांसाठी. बाईच्या या 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 32 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ते चित्र पाहायला मिळतं. पहिल्या डावाचा विचार केला तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने 30 धावा होत्या. परंतु त्यानंतर मात्र बॅट बोलली अमय पवारची, बॅट बोलली संकेत कदमची. त्याच्या जोरावरच 147 धावांचं टार्गेट सेट केलेत. आता या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 32. इथून पुढे मॅच बनवू शकते. इम्पॅक्ट प्लेअरचा आता वापर केला जाईल. दुर्वांग बागवे मैदानामध्ये येतोय. मनीष मैदानाच्या बाहेर येतोय. दुर्वांगला आता संधी दिली इम्पॅक्ट प्लेअर म्हणून. तो मैदानामध्ये गेलाय. 32 धावा धाव फलकावर 32 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम सियासारा 11. सौरभ सावंत नवीन गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळत होतं. फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या आणि तोच गोलंदाज आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. आता हा सामना महत्वाचा. इथून पुढे सियासारा 11 या संघासाठी देखील होऊ शकतात या धावा या मैदानामध्ये. कारण पहिल्या डावामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 30 आणि त्यानंतर धावांचा डोंगर रचला होता. बनू शकतात. प्रथमेश पवार मैदानामध्ये आहेत. त्याच्या बॅटमधून धावा येऊ शकतात या मॅच मध्ये. संतोष जगडे आणि कंपनी. प्रयत्न सगळ्यांना करावे लागतील. प्रथमेशला साथ द्यावी लागेल. मोहिलला पहिला बॉल. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल. बैठक. बॉल गेल्या बॉडी लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. अशाच फटक्यांची गरज आहे. 6 बॉलवर 6 षटकार पहिल्या डावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. अमय पवारच्या बॅटमधून त्या धावा आणि त्यानंतर मात्र तो जल्लोष डगआउट मध्ये साजरा केला गेला होता मराठा संघाकडून. त्या ओव्हरचा विचार केला तर तब्बल त्या ओव्हरमध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या.
स्लोअर वन बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंडूला सन्मान दिलाय, बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न प्रथमेशने देखील केलाय, त्याला देखील ठाऊक आहे हा किती महत्वाचा चेंडू होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. कमबॅक करतोय सौरभ सावंत देखील, त्याचं देखील कौतुक करावं लागेल कारण पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक बरोबर त्याने बॉल त्या टप्प्यावरती हाताळला आणि चेंडूला सन्मान देखील दिला प्रथमेश पवारने. 38 धावा धावफलकावर झाले. 38. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हा बॉल गेल्या बॉडी लाईनच्या बाहेर. धावा आता झाल्या धावफलकावर 44. 44. अशाच फटक्यांची गरज आहे, अशीच बॉल बाहेर मारायची आहे. तो प्रयत्न प्रथमेश पवार देखील करतोय. पहिल्याच मॅच मध्ये स्पर्धेच्या 78 धावा बंडवल्या होत्या प्रथमेश पवारने. 115 धावा त्या मॅच मध्ये आणि 116 धावांचं टार्गेट चेस देखील केलं होतं. प्रतीक कदमची ती धुवाधार फलंदाजी, त्याच्या जोरावरच सामना जिंकला होता श्री दत्तकृपा 11 संकेतजी देवरुखकर आणि कंपनी यांच्या संघाने. षटकार आलाय प्रथमेश पवारच्या बॅटमधून. धावा झाल्या 44. 44 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. प्रथमेश पवारचा विचार केला तर 11 बॉलमध्ये 32 धावांवर तो बॅटिंग करतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटमधून त्याच्या देखील धावा येत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला मोहिल चावडा 2 बॉलमध्ये 6 धावांवर तो बॅटिंग करतोय. 21 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 21 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 103. 103. हो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, चांगला चेंडू बरोबर वाईड यॉर्कर अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय सौरभ सावंतच्या माध्यमातून. 6 डॉट 6 डॉट. आतापर्यंतचे हे समीकरण 4 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात 12. 2 चेंडू आतापर्यंत डॉट गोलंदाज सौरभ सावंतने हाताळलेत. आता हा बॉल जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. बीमर आणि या बीमर बॉलवर षटकार प्रथमेश पवार यांच्या बॅटमधून. सिक्सर. 6. सिक्स आलाय, 6 आलाय. महत्वाच्या क्षणाला 6 आलाय कारण नो बॉलवर 6. आता धावा झाल्या धावफलकावर 51. 51 ऑन बोर्ड. फ्री हिट ऑन. 51 धावा धावफलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. मज्जा येणार आहे या मॅच मध्ये. फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल देखील बैठक दे घुमाके. सिक्सर. 6. अजूनही मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच संपलेली नाहीये. बनू शकतात या धावा आणि त्या बनवाव्या देखील लागतील कारण प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये त्याच्याच बॅटमधून धावा येत आहेत. धावा आता झाल्या धावफलकावर 57. 57 धावा धावफलकावर झालेत. 147 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 57 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. ओ, यावेळेला संधी आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि या बॉलवर आता विकेट आणि त्यानंतर आता हा जल्लोष साजरा केला जाईल कारण प्रथमेश पवार आता ओयूटी आउट. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि लगेचच प्रथमेश पवारची ती विकेट बिवली आणि त्यानंतर तो जल्लोष साजरा केला गेला. आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना अजय नायडू. 57 धावा धावफलकावर. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 18 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. बॉल आणि 90 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आदित्य गुरव नवीन गोलंदाज आहे. पहिला बॉल मोहिलसाठी आणि हा पहिला बॉल अमेय पवार आहे. म्हणजेच काय, बॉल त्याने देखील आतमध्ये ढकललाय. बचावात्मक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमेय पवारच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावर 58. 58 धावा धावफलकावर झालेत.
अजय नायडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार. अजय मैदानात, बॉल त्याच्याच बॅटमधून मैदानाच्या बाहेर. अशाच फटक्यांची गरज आहे CSR 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. धावा झाल्या धावफलकावर 64. चांगला बॉल, चांगला कमबॅक आदित्यने देखील केलंय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. विकेट किपर बनून सुचितकडे आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू बनून संकेत कदम. दोन्ही बंधू एकाच टीम मध्ये पाहायला मिळत आहेत, सुचित आणि संकेत. यावेळेला आणखीन एक मोठा स्ट्रोक, ऑन ड्राईव्ह आणि षटकार. धावा येत आहेत, धावांचीच गरज आहे. धावा झाल्यात आता धावफलकावर 70 ऑन बोर्ड. अजून दुप्पट धावा करायच्या आहेत, कारण 147 धावांचं टार्गेट सेट केलंय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 77 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. प्रथमेश लांडगेचा तो थ्रो, एक धाव कंप्लीट. आणि धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावर 71. 71 धावा धाव फलकावर झालेत. द बेस्ट बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच श्रीजा 11 लालबाग. चांगली मॅच रंगणार आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. उलट्या बॅटने वा मोहिल वा, अफलातून स्ट्रोक आहे. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. क्लास दर्जा एकाच फटक्यामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मोहिल चावडाच्या बॅट मधून उलट्या बॅटने हा फटका बरोबर रेषेमध्ये हा खेळून काढलाय. षटकार त्याच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले सातत्याने दाखवलं जाते टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्लो मोशन मध्ये. वा मोहिल काय फटका सजवलाय. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने, परंतु त्याच्यावर तुटून पडलाय. षटकार आलाय. म्हणजेच काय आता 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 77. म्हणजेच काय उर्वरित 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे 70. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर देखील केला आणि लगेचच षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी त्याला आमंत्रित केले. ध्रुवांग बागवे चांगला गोलंदाज आहे. नुकतीच लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. हे नवीन खेळाडू आहेत, सध्या युवा आहेत, त्यांची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला बॉल पहा ना काय चांगला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र स्वतः राजन साई संघमालक चांगली फिल्डिंग त्यांनी देखील केली आहे. लेग बाईची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. फिंगर रोल सातत्याने तो करत असतो हा ध्रुवांग बागवे आहे. 11 बॉल मध्ये धावा करायच्यात अजून 69. ज्यावेळेला उंची जास्त काढली आहे आणि आता हा बॉल पाहायचा आहे कुठे नेमका ट्रॅव्हल होतोय. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार 4. 82 धावा धाव फलकावर. मोहिल चावडा चांगली लढत फाईट देतोय या मॅच मध्ये मोहिल देखील. पण सामना आता खूपच दूर गेलाय. आता उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मोहिलने. हा बॉल आता डॉट, रन मिळणार नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज ध्रुवांग बागवेने. 5 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव, दुसऱ्या बॉलवर चौकार. यावेळेला स्ट्रोक, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. प्रयत्न चांगले केले होते परंतु
हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. मोहिलच्या बॅटमधून चौकार आलाय. धावा झाल्यात आता धाव फलकावर 86 धावा धाव फलकावर. प्रयत्न चांगले केले होते परंतु बॉल निघून गेला 4 धावांसाठी. बॅकफुटवर येत असणारा मोठा पंच आणि हा बॉल देखील आता निघून जाईल 6 धावांसाठी. सिक्सर. धावा झाल्यात 92. उलट्या बॅटने फटका खेळलाय आणि याही बॉलला पाठवले मोहिलने बॉडी लाईनच्या बाहेर. आता आलाय सिक्सर. 6. ओव्हर नंबर 5 चा खेळ झालाय समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 98 धावा. धावा येत आहेत मोहिलच्या बॅटमधून. धावांची गरज होती संघाला. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 49. 6 बॉल 49 रन्स टू विन. त्या एकाच ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. 6 बॉलवर 6 षटकार देखील आले. थ्रो गोलंदाजी देखील आढळली. बरोबर योग्य वेळेत 5 षटकं समाप्त केली आहेत. नवीन गोलंदाज आहे शंतनू. नवीन गोलंदाज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिला बॉल आणि हा पहिलाच बॉल निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. अजय नायडू. सूर्या नायडू यांचे बंधू आहेत अजय नायडू. शिवडीचा आणखीन एक सितारा. युवा आहे, टॅलेंटेड आहे, चांगला फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज. षटकार त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर. हा बॉल देखील निघून जाईल 6 धावांसाठी. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार अजय नायडूच्या बॅटमधून. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत आणि त्यानंतर मात्र त्याच्या खांद्याला खांदा लावत हा देखील आता मैदानात उतरताना पाहायला मिळतोय. आणि त्याची बॅटिंग अजय नायडू. आता धावा झाल्या धाव फलकावर 110. 110. अजून धावा करायचे 37. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 4. 40 धावा पहिल्या डावामध्ये थोड्याशा महागड्या पडल्या असंच वाटत असेल या मॅच मध्ये. आता आडव्या बॅटने फटका खेळलाय. चांगला प्रयत्न प्रथमेश लांडगेने देखील केलाय. एकच धाव मिळणार आहे. ओ हो, चांगला फटका मोहिलच्या बॅटमधून. याही बॉलवर मिळणार आहेत धावा. 6. षटकार. मोहिलने चांगली बॅटिंग केली, चांगली फाईट दिली. अजय नायडूने देखील, प्रथमेश पवारने देखील चांगली सुरुवात करून दिली होती परंतु आता वेळ निघून गेली आहे. धावा झाल्या धाव फलकावर 117. 117 होऊ शकले असते या धावा परंतु वेळ आता निघून गेली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा अजून करायचे 30.
हो, हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका मोहिलच्या बॅटमधून, सिक्सर. षटकारांचा पाऊस दुसऱ्या डावात देखील पाडलाय. पहिल्या डावात देखील ते चित्र पाहायला मिळालं, परंतु मोहिल चावडाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकटा लढतोय. धावा झाल्यात 1 2 3, लॉस ऑफ 4 विकेट. म्हणजेच 1 2 3 4 हा आकडा आपल्याला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. 123 धावा धाव फलकावर, 4 गडी माघारी परतलेत. शेवटचा बॉल शिल्लक आणि आता या बॉलवर अर्धशतक झळकवलंय. नाव आहे मोहिल चावडा. वेलपेड मोहिल. अभिनंदन टीम अर्णव मराठाज. 12 बॉल मध्ये नॉट आउट, 51 धावा मोहिल चावडाने देखील केल्या आणि त्याच्या जोरावरच आपण पाहिलं तर आतापर्यंत या संघाने 129 धावा केल्या, परंतु हा सामना जिंकलाय अर्णव मराठाज या संघाने. अभिनंदन टीम अर्णव मराठाज. हार्डलक टीम CSR 11. मोहिल चावडाचं कौतुक करावं लागेल. मॅन फ्रॉम चिंचपोकळी. चांगली बॅटिंग त्याने केली या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये नॉट आउट, 51 धावा. धन्यवाद संतोष झगडे आणि कंपनी, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली. चांगला खेळ प्रथमेश पवार नाना यांच्या नेतृत्वाखाली CSR या संघाने देखील केलाय. प्रथमेश पवार, आपण मैदानामध्ये उपस्थित राहा 5 मिनिटं आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. हा चला या अर्णव मराठाज. सामना संपल्यानंतर आपण एका लाईनीत यायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे. हँडशेक करूनच आपण बाहेर यायचंय आणि या मॅचचा हिरो ठरलाय ऑनलाईन स्कोरर. कुठे असाल तर या ऑनलाईन स्कोरर. अमय पवार, आपण या. मॅन ऑफ द मॅच अमय पवार. चला या अमय पवार मॅन ऑफ द मॅच. दत्ताराम पोंगडे साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. साहेब आपण यायचंय. साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, कारण अमय पवारने चांगला खेळ केला आणि त्याच्या जोरावरच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 21 बॉल आणि 88 धावा या मॅच मध्ये अमय पवारच्या बॅटमधून आणि त्याच्या जोरावरच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 6 बॉलवर 6 षटकार देखील ठोकले या मॅच मध्ये अमय पवार. अभिनंदन. या अमय, काय सांगशील? पहिला सामना होता, दिवस क्रमांक 2. कालचा दिवस होता तो राखीव होता आणि त्यानंतर मात्र आजचा दिवस, दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. बॅटिंग करत असताना 21 बॉल मध्ये 88 धावा. त्या 88 धावा करत असताना 6 बॉलवर 6 षटकार देखील. काय सांगशील या सामन्याबद्दल? आम्हाला स्कोर तर जास्तीत जास्त करायचा होता, कारण की समोरच्या टीममध्ये नानासारखे बॅट्समन होते, कारण की ते कोणतेही बॉल मारतात बाहेर. त्यापेक्षा आम्ही जास्तीत जास्त करू आणि बॉलरला प्रेशर कमी करू. आणि संकेत कदमबद्दल काय सांगशील, कारण त्याने देखील चांगली साथ दिली तुला? त्याला सांगायची काय गरज नाही, तो त्याचं काम नेहमी करत असतो आणि आजही करून दाखवलंय, म्हणून त्याला काय सांगण्याची गरज नाही. परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील आपण पाहिलं, समोरच्या संघाने देखील चांगली फाईट दिली. 129 धावा त्यांनी बनवल्या. मोहिल चावड्याचं अर्धशतक. त्या सामन्याबद्दल काय सांगशील आणि त्या इनिंग बद्दल काय सांगशील? त्यांनी पण खूप मेहनत घेतली. चावड्यासारख्या बॅट्समननी अर्धशतक षटकावलंय, म्हणून त्याला पण अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अमय पवार पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय आणि हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. माजी नगरसेवक माननीय श्री दत्ताराम पोंगडे साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. उमेश साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान. प्रेमाची आणि मायाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
माजी नगरसेवक बाडडी श्री दत्ताराम पोंगळे साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आणि याच क्रिकेटच्या प्रेमापोटी साहेबांची सकाळच्या सत्रातील पहिल्याच सामन्यामध्ये उपस्थिती. धन्यवाद साहेब, आपण वेळात पे काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. आणि विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. दत्ताराम पोंगळे साहेबांना विनंती असेल, इंडियन स्टेट प्रीमियर लीग या स्पर्धेचा विजेत्या संघाचा कर्णधार, शिवडीची आन बान शान प्रथमेश पवार नाना यांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. दत्ताराम पोंगळे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रथमेश पवार यांचा आयकॉन खेळाडू म्हणून सियासारा 11 या संघामधून खेळताना पाहायला मिळाले. ऑरेंज जर्सी आणि हीच भगव्या रंगाची शाल प्रथमेश नाना पवार यांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. चांगला प्रयत्न केला प्रथमेश पवार यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रथमेश 2 मिनिटं आपल्यासोबत देखील वार्तालाप करणार आहोत. प्रथमेश, काय सांगशील या सामन्याबद्दल? कारण पहिल्या डावामध्ये धावा आल्या, दुसऱ्या डावामध्ये चांगला प्रयत्न मोहिल चावडाने देखील अर्धशतक झळकावलं, परंतु हा सामना तुम्ही गमावला. काय सांगशील या युवा खेळाडूंना आणि काय सांगशील या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? जसं मी परवाही सांगितलं, आयोजन तर खूप सुंदर आहे. आणि यंगस्टर्सना एवढंच की पण आपलं 100% द्यायचा प्रयत्न करायचं आणि आपले एफर्ट्स द्यायचं. कारण आता बघा, टेनिस बॉल क्रिकेट एवढं चांगल्या दिशेने चाललं आहे की आपल्याला याच्यातनं आपला एक इन्कम सोर्स पण तयार होऊ शकतो जर तुम्ही प्रोफेशनली खेळात तर. सो जे पण प्लेयर्स ज्यांना क्रिकेट टेक ओव्हर करायचं आहे त्यांनी आपली मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि होईल तेवढं ग्राउंड लेवलला राहण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं, एक इनिंगने तुम्हाला असं वाटायला लागतं की यार मी खूप चांगला प्लेअर आहे, पण तसं नसतं. तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणं पण खूप गरजेचं आहे. धन्यवाद प्रथमेश पवार आणि धन्यवाद दत्ताराम पोंगळे साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. नेक्स्ट मॅच सामना क्रमांक 2, दिवस क्रमांक 2. एका बाजूला श्रीजा 11 लालबाग आहे आणि दुसऱ्या बाजूला द बेस्ट बॉईज. सामन्याचा टॉस जिंकलाय द बेस्ट बॉईज या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी या सामन्याला सुरुवात होईल, आवाजामध्ये होईल बदल. तुम्ही आवाज ऐकाल, शिवडीचा गोड आवाज रोशनजी पाताडे यांचा. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. आता प्रथमतः आपण पाहताय तो बेस्ट बॉयचा निर्णय, ज्या ठिकाणी मात्र टॉस जिंकून आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू असं मात्र कर्णधारांनी सांगितलं आणि दुसऱ्या बाजूने रोहितला या ठिकाणी टॉस पराभूत झाल्यानंतर मात्र प्रथमतः फलंदाजी करण्याची गरज पडते. म्हणजेच श्रीजा 11 लालबाग या संघाकडून मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. ॲज इट इज 2 फलंदाज विशारद पगारे आणि गौरांग पारसेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण गुलाबी रंग बघताय, एका बाजूला आपण हिरवा पिस्ता कलर बघताय. अतिशय सुंदर असं किट आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. स्पोर्टिसॅकचे सर्वेसर्वा भगवानजी सावंत यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक रत्नागिरी नगर परिषद किरण उमेश शेट्टे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी मात्र या संपूर्ण सौजन्यासाठी मात्र खूप खूप आभारी असणार आहोत. तर नुकतंच प्रथमेशने सांगितलं की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर अनेक जे खेळाडू आहेत ते सातत्यपूर्ण मात्र स्पर्धेमध्ये खेळत असतात आणि काही स्पर्धांचा अनुभव मात्र अशा खेळाडूंकडे आल्यानंतर मात्र नक्कीच त्यांचा चांगला परफॉर्मन्स आपण नेहमी पाहतो. जसं मोहिल चावडाला आपण पाहिलं आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अमेय पवार आणि अमेय सोबत मात्र आपण जर पाहिलं तर संकेत कदम यांचा मात्र खेळ जबरदस्त राहिला. पहिल्या सामन्यादरम्यान 147 धावा तिथे कुठल्या गेल्या आणि हा